नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर आज मी बनवत होते खोबऱ्याची चटणी। जसं की आपण जे खातो इडली सांबर, म्हणजे इडलीसोबत जे सांबर बनवतो किंवा अदरवाईज चटणी, पण मला ना त्या सांबरपेक्षाही जास्त आवडते चटणी खायला, कारण छान लागते। डोसा असो काही असो। तर बघा, हे जेव्हा मी म्हणजे जो नारळ फोडला ना तो कवळाच निघाला। झालं काय, असं थोडासा रट पाहिजे होता, पण एवढा काही निघलाच नाही, कवळाच होता। मी म्हणलं नको दुसरा फोडायला। तर हे काय मला काढून घ्यायचं होतं, ग्राइंड करून घ्यायचं होतं खोबरं। मग आता हे कसं असतं माहिती आहे का, कवळं असलं ना मग हे असं राहतं। मग चला जाऊ द्या म्हणलं, मग ह्याची चव देते की नाही आधी बघूया म्हणलं। मग नंतर मी दही वगैरे घेतलं। तर एवढं मोठं दही होतं, आणि म्हणजे आईने काल संध्याकाळी काहीतरी लावलं होतं। तर बघा किती छान झालेलं आहे। आणि तसं पण हे घरगुती होतं बरं का, विकत्रीचं तर अजिबात नव्हतं। त्याच्यामुळे मग म्हणजे घरगुती असलं की कितीही वापरू शकतो। आणि म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल, आपल्या मर्जीने पाकिट म्हणलं की बाबा 20ला एक पाकिट असं। तर खोबरं आधी घेतलं टाकून। खरं तर हे सगळंच मिक्सरमधूनच फिरवतात, पण मी आधी थोडं सगळं करून घेते, कारण ते मिक्सरच्या भांड्यात पण बसत नव्हतं। मग त्या मिरच्या मला कमीच वाटायला लागल्या मिक्सरच्या भांड्यात जेवढ्या घेतल्या होत्या। मग मी काय केलं, नंतर अजून थोड्या घेतल्या। आणि चटणी बघा किती छान काढले। आणि माझ्याकडे काय कोथिंबीर वगैरे नव्हती शिल्लक, त्याच्यामुळे मी काय टाकलेली नाही। अदरवाईज आपण ह्याच्यामध्ये अद्रकही टाकू शकतो, लसूणही टाकू शकतो। आणि आता हेच मी हलवून घेत होती, पण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ग्राइंड करतो ना ते व्यवस्थित मिक्सचर होतं। आणि मी इथं करत होते, पण ते पूर्ण असं छान दिसतच नव्हतं। मग नंतर काढलं, ह्याच्यामध्ये मी काही केलं नाही। नंतर भांडी वगैरे धुवून घेतली। बघा ते भांडे किती काळे झालेलं आहे। ज्यावेळेस ध्यान नसतं ना आपल्या गॅसवर काहीतरी ठेवतो, त्यावेळेस भांडी अशीच काळी होतात। तर ही चटणी झाली माझी। मीठ आधीच टाकून घेतलं होतं। आणि आता हे जे मी पीठ झाकून उघडलेलं आहे ते रवा आहे बरं का, रवा, दही, मीठ आणि सोडा टाकलेला आहे। आणि जरा वेळ मी भिजू घातलं होतं। मग नंतर मी तवा ठेवला गॅसवरती, आणि थोडंसं मी असं ना टी व्हीमध्ये बघितलं होतं की हां बाबा पाणी वतायचं, किंवा यूट्यूबवरतीच मी बघितलं होतं की आधी पाणी फ्राय करायचं। आणि मी तेच सारखं करत होते। नंतर वरूनच तेल वगैरे ओतून घेतलं होतं, कारण म्हणजे जरासं पाणी होतं, जे मी उलटण्यानं जे पलटणार होते ना त्याला जरासं पाणी होतं, त्याला पुसून घेतलं आधी। नंतर ते उडतं पाणी पण। आणि खरं सांगते, मला डोसा जमत नाही। आणि माझा डोसा जो आहे तुम्हाला मोहरत दिसेलच की कसा झाला आहे तो। मला खरंच डोसा जमत नाही। मग नंतर ह्याच्यामधून धूर निघायला लागला हळूहळू। आणि हे पूर्ण मोठ्या गॅसवर आधी करायचं, हे असं मी यूट्यूबमध्ये बघितलं होतं खरं तर। आणि बघा आता आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ काढत होते डोशाचा बरं का। आणि बघा कशा प्रकारे माझा डोसा उलटलेला आहे। आणि खरं तर मी व्हिडिओ बंद करून हा डोसा पलटला होता, का तर हातामध्ये मोबाईल आणि नंतर तर डोसा पलटायचं म्हणजे खूपच अवघड काम होतं माझ्यासाठी। आणि हा असा डोसा झालेला आहे। आणि खरं सांगू का, डोसा हा असा नसतो, हा झाला उत्तप्प्याचा एक प्रकार। फक्त ह्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो टाकायचं राहिलं होतं, चटणी मसाला आणि काय अजून काहीतरी असतं बघा। आणि हा झाला माझा डोसा आणि चटणी बघा। आणि खरं सांगते, हा डोसा नाही, महा डोसा वाटते। हा दुसरा डोसा, म्हणजे मला असं छान वाटत होती की हा बाबा मला पलटाय तर लागले ना छान, असं वाटत होतं। का तर माझे डोसे कधीच नीट झाले नाहीत, पण याला डोसा नाहीत म्हणा। तुम्हाला एक समजलं असेल। चला मग, थँक्यू सो मच माझी ब्लॉगिंग बघितल्याबद्दल। बाय सगळ्यांनाच।